आज आपण भेट देणार आहोत वाईपासून जवळच असलेल्या अतिशय सुंदर अशा एका मंदिराला, सिद्धेश्वर मंदिर। वाईपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर धोम गावामध्ये हे मंदिर आहे। जाताना आपल्याला वाटेत धोम धरणाचा परिसर लागतो। हे डाव्या बाजूला दिसते, हे आहे धोम धरण। धोम धरणाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर लागेल। इथे आपल्याला पाटी दिसते श्री नरसिंह व श्री सिद्धेश्वर देवस्थान धोम। ही आहे देवळाची तटबंदी आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार। वरती आपल्याला दिसतोय तो आहे नगारखाना। प्रवेश करताना इथे आपल्याला सुरुवातीला गणपती प्रतिमा दिसतीये आणि आता आपण आत गेल्या गेल्या आपल्याला सुरुवातीला अत्यंत सुंदर असं वास्तुशिल्प दिसणार आहे। हे मंदिर पांडवकालीन आहे। इथे आपल्याला दिसतेय ती कमळाच्या आकारातली पुष्करणी। अतिशय सुंदर आणि भव्य अशी ही पुष्करणी आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक कासव दिसते। त्या कासवाच्या वरती मेघडंबरी आहे आणि त्याच्यामध्ये नंदी दिसतोय आपल्याला। ही पुष्करणी कमळाच्या आकाराची असल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर जणू काही कमळामध्ये कासव तरंगत आहे असा भास निर्माण होतो। नंदीच्या भोवती जे खांब आहेत त्याला सुद्धा अतिशय सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे। तसेच कळसाला सुद्धा खूप सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे। ही अशी पुष्करणी आपल्याला इतरत्र कुठेही बघायला मिळणार नाही। नंदीच्या बरोबर समोरच सिद्धेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे। संपूर्ण काळ्या पाषाणातलं अतिशय सुंदर कोरीव काम असलेलं हे मंदिर आहे। आपल्याला इथे वरती सुद्धा कोरीव काम दिसतं आहे आणि प्रत्येक मंदिरात प्रवेश करताना असते तशी इथे कासवाची प्रतिमा आहे। मंदिरात प्रवेश करताना उजव्या बाजूला गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे। मंदिरात आपल्याला जाताना 2 इथे दरवाजे दिसत आहेत। त्या दरवाजांवर सुद्धा खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। मंदिराचं गर्भगृह थोडं खोल आहे, त्यामुळे आपल्याला 5-6 पायऱ्या उतरून खाली जावे लागते। मंदिरात अतिशय सुंदर अशी पूजा बांधली होती। शंकराच्या पिंडीमागे पार्वती देवीची मूर्ती आहे। मंदिरामध्ये प्रकाश येण्यासाठी इथे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 झरोके केलेले आहेत। त्याचा उजेड थेट पिंडीवर पडतो। आतमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसते। हे सिद्धेश्वर मंदिर पांडवकालीन आहे। पूर्वी पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा इथे धौम्य ऋषींचा आश्रम होता। या धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये पांडव आले होते। अज्ञातवासात आलेल्या पांडवांचं भय नष्ट व्हावं म्हणून धौम्य ऋषींनी शंकराची प्रार्थना केली होती। प्रार्थना केल्यानंतर जेव्हा शंकर भगवान प्रकट झाले तेव्हा त्यांनी धौम्य ऋषींना सांगितलं, तुम्ही नरसिंहाची प्रार्थना करा, नरसिंहामुळे पांडवांची भीती जाईल। त्यामुळे धौम्य ऋषींनी नरसिंहाची पण प्रार्थना केली। त्यामुळे इथे शेजारी आपल्याला नरसिंहाचं मंदिर सुद्धा बघायला मिळेल। धौम्य ऋषींच्या नावावरून या गावाला धोम हे नाव पडलं। हे शिवपंचायतन असल्यामुळे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण काही मंदिरं आहेत। त्यातलंच हे एक सूर्य मंदिर पुष्करणीच्या डाव्या बाजूला आहे। सूर्यदेवांच्या मंदिराच्या मागच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे। हे आपल्याला समोर दिसते, हे आहे गणपती मंदिर। शिवपंचायतन म्हणजे गणपती, सूर्य, पार्वती, विष्णू आणि मध्यभागी शिव। ही आहे छोटीशी सुबक अशी गणपतीची मूर्ती। हे आहे मध्यभागी असलेलं सिद्धेश्वर मंदिर। त्याच्या प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला नागराजाचं शिल्प दिसतं आहे आणि मगाशी बघितलेल्या गणपती मंदिराचा हा छोटासा कळस आहे। आता आपण प्रदक्षिणा मार्गावरून उजव्या बाजूला गेलं की आपल्याला इथे कार्तिक स्वामींचं छोटंसं मंदिर दिसतं आहे।
कार्तिक स्वामींची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। इकडे डाव्या बाजूला जी केशरी रंगाची मूर्ती दिसतीये ती आहे हनुमानाची मूर्ती। समोर आपल्याला पाठी दिसतीये नरहरी मंदिर। हे आहे विष्णूचं छोटंसं मंदिर। इथे आपल्याला विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली दिसते आहे। विष्णूच्या मंदिरा शेजारी भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे। विष्णूच्या मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। इथे आपल्याला समोर नरहरी आणि नरसिंह अशी दोन मंदिरं दिसणार आहेत। या मंदिराची रचना ही पूर्ण खांबाची आहे। नरसिंह खांबामधून प्रकट झाले म्हणून ही गोल खांबाची रचना मंदिराची आहे। मंदिरात जाण्यासाठी इथे डाव्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्या चढून वर जायला लागते। या मंदिरात आपल्याला नृसिंहाची 2 रूपे बघायला मिळतात। एक नरहरी म्हणजे सौम्य रूप आणि याच्या मागच्याच बाजूला आहे ते आहे नृसिंहाचे रौद्र रूप। इथे सौम्य रूपात लक्ष्मीला मांडीवर घेतलेलं आहे। आपण मगाशी जे छोटं भक्त प्रल्हादाचं मंदिर बघितलं होतं ते बरोबर या नरहरी मंदिराच्या समोरच आहे। आता बरोबर याच्या मागच्या बाजूला आहे रौद्र रूपातील नृसिंह मंदिर। इथे लक्ष्मी बाजूला आहे आणि हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे। हे उग्र रूप असल्यामुळे इथे जीभ बाहेर काढलेली आपल्याला दिसते आहे। डोक्यावर सुंदर असा कोरीव काम केलेला मुकुट घातलेला आहे। तर असं हे नृसिंहाचं सौम्य रूप आणि रौद्र रूप असलेलं नरहरी आणि नृसिंह मंदिर एकाच खांबामध्ये आहे। आधी बघितलेलं सोमेश्वर मंदिर आणि हे नरहरी आणि नृसिंह मंदिर, दोन्ही मंदिरं अगदी आवर्जून बघण्यासारखी आणि सुस्थितीमध्ये आहेत। आपला हा मंदिराचा समृद्ध असा वारसा ही मंदिरं जतन करून आहेत। तर नक्की या मंदिरांना भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।